ग्रामायण ग्रामायण घेऊ श्वास हा नवा ग्रामायण ग्रामायण घेऊ ध्यास हा नवा ग्रामायण ग्रामायण. नमस्कार, मी सौ माधुरी केळापुरे ग्रामायण प्रतिष्ठान नागपूर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते. आपला भारत देश समाजप्रिय आहे. आपल्या देशातील 70% लोक गावात राहतात. त्यामुळे त्यांची प्रगती झाली की आपला भारत देश नक्कीच उच्च स्थानी पोहोचेल. हेच नेमके ग्रामायणाने हेरले. पारंपरिक ज्ञान, कौशल्य सेवा इत्यादी गुणांचा समृद्ध वारसा असतानाही केवळ आधुनिक युगातील विपणन कौशल्य, सुविधा, व्यवसाय प्रबंधन व तंत्रज्ञानाच्या अभावामुळे हे दालन अंधारातच राहिले. समाजातील काही शिक्षित, ज्यांना खरंच सामाजिक समस्या दूर कराव्याशा वाटतात, अशा काही लोकांचा समूह ग्रामायणामध्ये काम करत असतो. ग्रामीण लोकांना मार्गदर्शन, उत्तेजन देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचा स्तर उन्नत करण्यासाठी ग्रामायण कार्यरत असते. ग्रामायण आज फार मोठे व्यासपीठ झालेले आहे. समाजात 2 प्रकारचे वर्ग आहेत. पहिला लघु उद्योजक, कौशल्य व सेवा प्रदान गरजू समाज, तर दुसरा विभिन्न क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक, ज्यांच्याकडे विपणन कौशल्य, व्यवसाय प्रबंधन व तंत्रज्ञान याचे ज्ञान आहे व ते समाजाला निस्वार्थपणे देण्याची तळमळ आहे. या 2 घटकांना एकत्र आणण्यासाठी ग्रामायण काम करीत असते व त्यात नागरिक म्हणून आपलं योगदानही स्वागतार्ह आहे. खरंच घरातून निघणारा कचरा ही एक मोठी समस्याच आहे. सर्वसामान्य माणूस कचरा निघाला की फेकायचं एवढंच जाणतो व त्याला पुष्टी देत त्याचे वाईट परिणाम व समस्या हे आपण विचारातच घेत नाही. म्हणून हा ज्वलंत प्रश्न व त्याचे निराकरण करण्यासाठी आज आपल्यासमोर जुई पांढरी पांडे येत आहे. आजच्या कार्यक्रमात मी त्यांचे स्वागत करते. जुई पांढरी पांडेंनी एन्व्हायरमेंटल स्टडीज विषयात MSc केले आहे व सध्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा विषय घेऊन PhD करत आहे. मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज ह्या अंतर्गत ग्रीन स्किल डेव्हलपमेंट तर्फे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयावर सविस्तर अभ्यास करण्यासाठी जुईची हैदराबादला 1.5 महिन्यासाठी निवड करण्यात आली होती. जुईला 12वी नंतरच पर्यावरणविषयी आवड निर्माण झाली व त्या दृष्टीने तिचे प्रयत्न व कार्य सतत सुरूच होते. शाळेत, कॉलेजमध्ये होणाऱ्या पर्यावरणविषयी कार्यक्रमात ती नेहमी हिरिहिरीने भाग घेते, तसेच मार्गदर्शनही करीत असते. अशी ही मूर्ती लहान पण कीर्ती महान पर्यावरण प्रेमी जुई आज आपल्याला घरच्या घरी कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे साधे सोपे उपाय सांगणार आहे. तर मी जुई मॅडमला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. धन्यवाद. आजच्या तारखेला पर्यावरण प्रदूषण ही खूप मोठी समस्या आहे. जलप्रदूषण, वायू प्रदूषण, जमीन प्रदूषण, वेळी अवेळी येणारा पाऊस, वाढते तापमान ही खूप मोठी समस्या आहे. तुम्हाला माहितीये, या सगळ्या समस्येला आपणच कुठेतरी कारणीभूत आहोत. हो, आपण कितीही झाडे लावली, कितीही वॉटर कन्झर्वेशन केलं, कितीही केलं तरी देखील आपण या सगळ्या समस्येत कुठे ना कुठे भागीदार आहोत. आपल्या कचऱ्यामुळे, आपल्या घरून निघणारा कचरा या सगळ्या प्रदूषणात कुठे ना कुठे भागीदार आहे. हे आपण कधी विचार करतच नाही. आपल्या घरून जो रोजचा कचरा निघतो त्याचे किती मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते याचा आपण कधीच विचार करत नाही. किंवा आपल्या घरून कचरा निघाला बा, तो पुढे त्याचं काय होतं, कुठे जातो हे क्वचितच कोणाला माहिती असतं. पण हा घरचा कचरा आपण घरीच ट्रीट करू शकलो तर, हा रोजचा निघणारा कचरा याची विल्हेवाट घरीच करू शकलो तर, हो आपण करू शकतो. नमस्कार, मी जुई पांढरे पांडे आज आपल्याला सांगणार आहे की आपल्याच घरचा कचरा घरीच कसा ट्रीट करायचा, त्याची विल्हेवाट घरीच कशी लावायची.
जी वस्तू आपल्या उपयोगाची नाही त्याला आपण कचरा समजतो आणि हाच कचरा आपण कचरा कुंडीत किंवा डस्टबिन मध्ये फेकून देतो. आपण फार क्वचित विचार करतो की हा कचरा पुढे कुठे जाणार आहे. आपल्या घरातून बाहेर निघाला की त्या कचऱ्याशी आपला संबंध संपतो. पण हाच कचरा बाहेर डंपयार्डला जातोय का की कुठल्या उकिरड्यावर पडला राहतोय हे आपल्याला माहितीच नसतं. रोज आपल्या घरात उत्पन्न होणारा हा विविध प्रकारचा कचरा एकत्रित कचराकुंडीत म्हणजेच डस्टबिनमध्ये फेकला जातो. कचरेवाला येऊन कचरा घेऊन जातो. मग हा कचरा जातो डंपयार्डमध्ये. डंपयार्डमध्ये ऑलरेडी जुन्या कचऱ्याचे खूप मोठे डोंगर आहेच. त्यात परत हा रोजचा येणारा कचरा. या कचऱ्याचे जर योग्य पद्धतीने ट्रीटमेंट म्हणजेच विल्हेवाट नाही झाली तर हा असाच पडून राहतो. कित्येकदा कचरेवाला नाही आला तर कचरा उकिरड्यावर फेकला जातो. दुर्गंधीचा त्रास तर होतोच, पण रोगराई देखील पसरते. विचार करा, आपल्या घरून निघणारा तो इतकुसा कचरा घराबाहेर पडल्यावर केवढे मोठे राक्षस स्वरूपी रूप घेऊ शकतो. आणि आता तर या कोरोनाच्या काळात ही भीती अजूनच वाढली आहे. मग काय करायला हवे? सर्वप्रथम तर आपण आपल्या रोजच्या कचऱ्याचे योग्य विलगीकरण करायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, सरकारच्या नियमाप्रमाणे आपणच आपल्या कचऱ्याचे घरच्या घरी विलगीकरण करायला हवे. विलगीकरण म्हणजे सेग्रिगेशन. तेही 3 प्रकारे. कुठले 3 प्रकार? पहिला म्हणजे ओला कचरा, दुसरा म्हणजे सुका कचरा आणि तिसरा म्हणजे घरून निघणारा जैविक कचरा म्हणजेच डोमेस्टिक हजार्डस वेस्ट. आता ओल्या कचऱ्यामध्ये काय येतं? भाजीपाला, फुलांचं निर्माल्य, उरलेलं अन्न, इतकंच काय तर अंड्यांची टरफले हे देखील ओल्या कचऱ्यामध्ये येतं. मग सुक्या कचऱ्यामध्ये काय येतं? हे सोडून जे कागदाचे तुकडे असतात, कार्डबोर्डचे तुकडे, प्लास्टिक झालं, डिस्पोजेबल्स झाले किंवा खिळे झाले किंवा कापडाचे तुकडे असतात, हे सगळं आपलं सुक्या कचऱ्यामध्ये येतं. मग डोमेस्टिक हजार्डसमध्ये काय येतं? डोमेस्टिक हजार्डसमध्ये जे आपले सॅनिटरी नॅपकिन्स असतात, डायपर्स असतात किंवा आपण जे फिनाईलच्या बाटल्या वगैरे वापरतो, हे सगळं डोमेस्टिक हजार्डस वेस्टमध्ये येतं. तुम्हाला माहिती आहे, आपल्या रोजच्या कचऱ्यात 60% कचरा हा ओला कचरा असतो. याच ओल्या कचऱ्याचे आपण घरच्या घरी मातीच्या माठात सुंदर खत तयार करू शकतो. हेच खत आपण आपल्या घरच्या झाडांना परत वापरू शकतो. म्हणजे घरच्याच कचऱ्याचं खत तयार करून आपण आपल्याच झाडांना टाकतोय. जर घरात जागा असेल, अंगण असेल, तर आपण घरी एक रसोई की बगिया देखील लावू शकतो. नाही, रसोई की बगिया म्हणजे नॉर्मल तो किचन गार्डन कन्सेप्ट नाहीये. रसोई की बगिया हा जरा नवीन कन्सेप्ट आहे. याला मॅजिक ड्रम देखील म्हणतात. ह्यात एक लोखंडी किंवा प्लास्टिकचा ड्रम वापरतात. त्याला 12 छिद्रे केली असतात. या छिद्रात वेगवेगळी रोपं लावली जातात व आत माती टाकण्यापेक्षा एक विशिष्ट प्रकारची लेयर टाकलेली असते. त्या लेयरमध्ये सर्वप्रथम खाली नारळाची बुरी, त्यावर कोकोपीट, मग त्यावर वाळलेली उसाची सालं आणि वाळलेली पानं टाकली असतात. त्यावर एक मातीची लेयर येते. असेच 3दा लेयर्स टाकायचे व वरची 3 इंच जागा सोडून द्यायची. या वरच्या 3 इंच जागेत मग आपण आपल्या घरचा सगळा ओला कचरा टाकू शकतो, अगदी शिळे अन्न सुद्धा. हा उपक्रम भिलवारा येथील अपना संस्थानने शोधून काढला आहे. पर्यंत पूर्ण भारतात 100 पेक्षा जास्त रसोई की बगिया त्यांनी लावल्या आहेत. मॅक्झिमम या राजस्थान आणि देहरादून या 2 प्रांतांमध्ये लागलेल्या आहेत. आता उरला 40% कचरा. या 40% कचऱ्यात देखील 10% कचरा असा असतो की जो आपण आपल्या रद्दीवाल्याला किंवा भंगारवाल्याला सहज देऊ शकतो. जसं की आपण पेपरची रद्दी तर देतोच, पण त्याच सोबत आपण शॅम्पूच्या, तेलाच्या बाटल्या किंवा कार्डबोर्ड झाले किंवा साबणाचे जे कव्हर्स झाले, हे सगळं आपण आपल्या भंगारवाल्याला देऊ शकतो आणि याच्या बदल्यात पैसे देखील मिळतात. जसं की मगाशी मी म्हटलं की आपल्या रोजच्या कचऱ्यात 60% कचरा ओला कचरा असतो आणि 40% सुका कचरा. त्या 40%तले देखील 10% कचरा जो असतो तो आपण आरामात रद्दीवाल्यांना किंवा भंगारवाल्यांना विकू शकतो. आता दुसरा जो 20% कचरा आहे, खरं तर हा 20% कचरा सगळ्यात जास्त घातक आहे. हा कचरा म्हणजे प्लास्टिकचा कचरा. तुम्ही कधी विचार केला आहे का, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण किती प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो? हो, सकाळी उठल्यापासूनचा जो ब्रश असतो तो देखील प्लास्टिकचा असतो. इतकंच काय तर शर्टाला जी बटन असते ती पण प्लास्टिकची असते. कळत नकळत आपण पुष्कळ प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर करतो.
आपण जो घरात किराणा आणतो तो देखील प्लास्टिकमध्येच येतो. हेही प्लास्टिकच आहे. कळत न कळत कित्येक प्रकारे पॅकेजिंग प्लास्टिक आपल्या घरात येत असतं. ब्रेडचा पुडा हा देखील प्लास्टिकचाच असतो आणि इतर सामान देखील प्लास्टिकमध्येच येतं. मसाले देखील प्लास्टिकमध्ये असतात. आपण घरात किराणा आणला की आपण ते पिशव्यांमधनं काढतो, डब्यात टाकतो आणि ते प्लास्टिक नकळत आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो. हे आपलं प्लास्टिक डस्टबिनमध्ये पोचतं म्हणूनच त्याचं प्रदूषण होतं. हो, आपण जेव्हा हे प्लास्टिक आपल्या डस्टबिनमध्ये फेकतो तेव्हापासून या पोल्युशनची सुरुवात होते. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कचरेवाला येतो, कचरा घेऊन जातो, डम्पयार्डला कचरा पोचतो. आता विचार करा, हे प्लास्टिक जर मी असंच फेकून दिलं तर हे डम्पयार्डमध्ये कुठेतरी पडलं राहील आहे. याच्या पुढे काहीही होणार नाही. आपल्याला माहितीये प्लास्टिक हे डिग्रेड होऊ शकत नाही, म्हणजेच मातीत मिक्स होऊ शकत नाही. हे प्लास्टिक वर्षानुवर्ष असंच राहतं. आता विचार करा, हे असंच डम्पयार्डमध्ये कित्येक वर्षापासून पडलं असेल. मी जो लहानपणी पहिला माझा ब्रश वापरला होता तो देखील डम्पयार्डमध्ये पडला असेल, किंबहुना कुठल्या नदी नाल्यात पडला असेल. हे पहा, या पहिल्या चित्रात तर कुठे पाणी दिसतच नाहीये. फक्त आणि फक्त प्लास्टिकचा कचराच दिसतोय. हीच परिस्थिती प्रत्येका समुद्रात झाली आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या प्रत्येका समुद्रात एक प्लास्टिकची लेयर जमा झाली आहे. जे कुठलं प्लास्टिक फेकल्या जातं ना, नदी नाल्यांपासून या समुद्रापर्यंत पोचतं. सगळी समुद्र प्लास्टिकनी भरलेली आहेत. आणि याचा सगळ्यात जास्त मोठा परिणाम होतो हा या समुद्रात राहणाऱ्या जनावरांवर. बिचारे काही बोलू शकत नाही. जर कधी चुकून आपल्या जेवणात एखादा प्लास्टिकचा तुकडा किंवा एखादा केस जरी आला तरी आपण केवढे चिडतो की हे काय, अन्नात केस, अन्नात कचरा. ते तर कचऱ्यातच राहतायत. ते कासव तर रंगीत मासा किंवा जेलीफिश पाहून खायला गेलं, प्लास्टिक निघालं. आपण नाही खाऊ शकत प्लास्टिक, पण त्यांच्या पोटात रोज प्लास्टिक जातंय आणि हे प्लास्टिक आपल्याच घरातून निघालेलं असतं. हे दृश्य तर आपण अगदी रोजच पाहतो. अगदी घरातनं बाहेर निघाल्यावरती पण कोपऱ्यावरती हे दृश्य सहज पाहायला मिळतं. गायी, कुत्रे बिचारे अन्नाच्या शोधात त्या कचऱ्याजवळ जातात आणि आपण अन्न त्या प्लास्टिकमध्ये गुंडाळून टाकून देतो. त्यांच्या पोटात सगळ्यात पहिले प्लास्टिक जातं आणि मग नंतर अन्न. हे सगळं प्लास्टिक तिथपर्यंत पोहोचू नये याकरता आपण नेमकं काय करू शकतो? सगळ्यात पहिले तर आपण या 4 R'चे पालन करायला हवं. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल. शब्द जरा मोठे वाटत असतील, पण याचा उपयोग अगदी सोपा आहे. सगळ्यात पहिलं आहे रिफ्यूज. सिंगल यूज प्लास्टिक जे कुठलं आहे त्याला आपल्याला रिफ्यूज करायचं आहे, म्हणजे त्याला वापरायचं नाही आहे. आता हे सिंगल यूज प्लास्टिक कोणतं? ते जी आपली प्लास्टिकची पन्नी असते ना रंगबिरंगी, प्लास्टिकची बॅग ज्याला म्हणतो, ते सिंगल यूज प्लास्टिक झालं. किंवा स्ट्रॉ झालं, किंवा ज्या प्लास्टिकच्या प्लेट असतात, बाउल असतात, ग्लासेस असतात, हे सगळं सिंगल यूज प्लास्टिक झालं. हे आपल्याला वापरायचं नाही आहे. हे जे सिंगल यूज प्लास्टिक आहे याचं सगळ्यात जास्त प्रदूषण होतं. आहे रिड्यूस. आता सिंगल यूज प्लास्टिक वापरायचं नाही तर मग काय वापरायचं? सिंगल यूज प्लास्टिकच्या जागेवर त्याचे ऑल्टरनेटिव्स म्हणजेच पर्याय वापरू शकतो. जसं की मगाशी म्हटलं प्लास्टिकचे ग्लास, त्याच्याऐवजी आता कागदी ग्लास आले आहे किंवा आपले नेहमीचे स्टीलचे ग्लास तर उत्तमच. प्लास्टिकच्या बॅगपेक्षा कापडी पिशवी तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेच. तुम्हाला माहिती आहे, मी घरातून बाहेर निघताना माझ्या बॅगमध्ये नेहमी एक इको किट ठेवते. म्हणजे त्याच्यात एक स्टीलचा चमचा असतो, एक कापडी पिशवी असते आणि माझी स्वतःची एक बाटली असते. म्हणजे बाहेर कुठेही जर का कुठे प्लास्टिक मिळालं तर मी त्यांना म्हणते की नको, माझ्याकडे माझी पिशवी आहे, माझा चमचा मी सोबत घेऊन आली आहे. कुठेही प्लास्टिकचा चमचा वापरत नाही. आहे रियूज. हे तर आपण आपल्या घरी नेहमीच पाहतो. आपल्या घरच्या महिलांना ही खूप मस्त सवय असते. आपण एखादी खरेदी करून आलो आणि त्याची प्लास्टिकची पिशवी चांगली असेल तर आपल्या आया त्याला मस्त फोल्ड करून एका ठिकाणी ठेवून देतात आणि पुढच्या वेळेला तीच पिशवी परत वापरतात. हेच आहे रियूज. जितकं शक्य आहे आपण प्लास्टिकला रियूज करू शकतो. मग वापरून झालेल्या प्लास्टिकचे काय करायचे? तर ते आपण रिसायकलिंगला देऊ शकतो. हो, जे मगाशी मी म्हटलं ना, शॅम्पूच्या बाटल्या, तेलाच्या बाटल्या,
हे सगळं काही रिसायकल होऊ शकतं. तर आपण घरातली पेपरची रद्दी गोळा करतो, तसंच ही प्लास्टिकची रद्दी देखील गोळा करायला पाहिजे आणि महिन्यातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा जर ती आपल्या भंगारवाल्याला जाऊन विकली, तर ते बरोबर रिसायकलिंगला पोहोचू शकेल. रिसायकल म्हणजे प्लास्टिकपासूनच प्लास्टिक परत बनणे. रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल हे सगळं तर ठीक आहे, पण मी जसं मगाशी म्हटलं की आपल्याला सिंगल यूज प्लास्टिक कम्प्लिटली रिफ्यूज करायचं आहे. पण तरी कितीही प्रयत्न केला तरी हे सिंगल यूज प्लास्टिक कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपल्या घरात येतच. जसं की हे ब्रेडचं पॅकेट झालं, किंवा ही प्लास्टिकची बॅग झाली, किंवा गिफ्ट रॅपर झालं, हे सगळं सिंगल यूज प्लास्टिक आहे. पण मग या प्लास्टिकचं करायचं काय? कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायचं, डस्टबिनमध्ये फेकून द्यायचं? नाही, याच्याकरता देखील एक मस्त सोल्युशन आहे, ते म्हणजे इको ब्रिक्स. हो, या प्लास्टिकला डस्टबिन मध्ये जाण्यापासून वाचवायला देखील एक प्लास्टिकच कामात येणार आहे. कसं ते सांगते मी. माझ्या हातात ही प्लास्टिकची बाटली आहे, 1 लिटरची प्लास्टिकची बाटली आहे बरं का. या प्लास्टिकच्या बाटलीत हे जितकं प्लास्टिक आहे ते मी गोळा करून याच्यात भरत जाते. जर एखादं मोठं प्लास्टिक असेल तर त्याला कात्रीने कापून छोटे तुकडे याच्यात मी भरणार आहे. प्लास्टिक याच्यात टाकल्यावर याला प्रॉपरली कॉम्प्रेस करायचं आहे. एखाद्या लाटणं किंवा हा माझ्याकडे जुना ब्रश आहे त्याच्या मदतीने मी याला प्रॉपरली कॉम्प्रेस करते. असंच प्लास्टिक जेव्हा आपण पूर्णपणे त्या बॉटलमध्ये टाकतो आणि ती बॉटल पूर्ण प्लास्टिकने भरून जाते, त्याला इकोब्रिक असं म्हणतात. ही माझी पूर्ण तयार झालेली इकोब्रिक पहा. या इकोब्रिक मध्ये आपण काय काय टाकू शकतो? मगाशी म्हटल्याप्रमाणे प्लास्टिकच्या बॅग्स तर झाल्याच, ज्या पन्न्या असतात त्याशिवाय गिफ्ट रॅपर्स असतात ते, पॅकेजिंग प्लास्टिक, हे सगळं तर टाकूच शकतो. पण याशिवाय हे जे मेडिसिनचं कव्हर आहे हे देखील आपण यात टाकू शकतो. जे पण गोष्ट कॉम्प्रेस होते ना ती आपण याच्यात आरामात टाकू शकतो. किंवा आपण चीज खातो, चीज क्यूबचे जे फॉईल कव्हर्स असतात ते झाले, किंवा चीज स्लाइसचे प्लास्टिकचे कव्हर्स झाले, ते देखील आपण यात आरामात टाकू शकतो. याच्यात पहा, मी तर हल्दीरामच्या चिवड्याचं पाकिट देखील टाकलंय. फक्त एवढीच खबरदारी की कुठलंही ओलं प्लास्टिक याच्यात टाकायचं नाहीये. जर एखादी चटणी वगैरे असेल तर ते प्लास्टिक चांगलं स्वच्छ करून वाळवून मगच याच्यात भरायचं आहे. आणि दुसरी खबरदारी म्हणजे प्लास्टिक पूर्णपणे कॉम्प्रेस करायचं आहे. कुठेही हवा नको किंवा कुठेही लूजली पॅक नको, अगदी घट्ट दाबून याच्यात भरायचं आहे. तेव्हाच याला वजन येईल आणि तेव्हाच याला आपण इकोब्रिक म्हणू. तुम्हाला माहितीये, या 1 लिटर प्लास्टिकच्या बॉटलमध्ये 1 महिन्याचं प्लास्टिक आरामात कॉम्प्रेस होऊ शकतं. आणि या 1 लिटर प्लास्टिक बॉटलचं वजन प्लास्टिक भरल्यावर 350 ग्राम असतं. हो, इतकं वजन याला येतं. ह्या इकोब्रिक्सचा वापर आपण भरपूर गोष्टींकरता करू शकतो. जसे चित्रात दिसतंय तसे आपण स्टूल, टेबल, बास्केट वगैरे बनवू शकतो. इतकंच काय, तर सुंदर लँडस्केपिंग करता किंवा ॲज अ ट्री गार्ड म्हणून पण याचा वापर होतो. तुम्हाला माहितीये, काही ठिकाणी तर लोकांनी आपली घरं या इकोब्रिक्सने बनवली आहेत. हे पहा, ही एक सुंदर शेल्फ देखील इकोब्रिक्सच्या सहारेच पूर्ण उभी आहे. मागच्या वर्षीपासूनच आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक नवीन गतिविधी सुरू झाली आहे, ज्याचा पूर्ण फोकस पर्यावरण संरक्षण असाच आहे. हा इकोब्रिक्स प्रकल्प देखील त्यांच्याच एका आयामामधनं निघालेला प्रकल्प आहे. घरच्या कचऱ्यापासनं खत बनवणं आणि रसोईकी बगिया लावणं जितकं सोपं आहे, त्याहून जास्त सोपं आहे या इकोब्रिक्स बनवणं. खरं तर आपल्या घरच्या मुलांना जर शिकवून दिलं तर त्यांच्याकरता हा नवा उद्योगच होईल. सरकारला जे करायचे आहे ते ती करेलच, पण निदान या छोट्या छोट्या गोष्टी तरी आपण आपल्या घरापासून करूच शकतो. सरकारची ही मदत स्वच्छ भारत पण होईल आणि तेवढेच पर्यावरण संरक्षण देखील होईल.